तमिळनाडू एक असं राज्य जिथं राजकारण हे केवळ सत्तेचं गणित नसतं, तर ओळख, विचारसरणी आणि भावनांचं मिश्रण आहे. आणि यंदा इथं काहीतरी वेगळं घडलंय. रेकॉर्ड ब्रेक मतदान, तिरंगी लढत आणि त्यामुळे निर्माण झालेली प्रचंड उत्सुकता आणि तितकीच अस्वस्थता. 4 मेला निकाल लागणार असला तरीही खरा खेळ हा आधीच सुरू झालाय. मतांच्या आकड्यांमध्ये, राजकीय रणनीतीमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेच्या मनात. प्रश्न एकच आहे, यंदा तमिळनाडूची सत्ता बदलणार का, की पुन्हा एकदा सत्ताधारीच आपली पकड मजबूत करणार? यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. निवडणुकीचे विविध पैलू समोर आणणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट. तमिळनाडूमध्ये यावेळची ही निवडणूक ही अगदी साधी सरळ नव्हती. एका बाजूला मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी होती, ज्यांनी आपल्या 5 वर्षाच्या कामाचा आणि त्याचबरोबर ती सामाजिक न्यायाचा पाढा वाचला. तर दुसऱ्या बाजूला एडपाडी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली असणारी AIADMK होती, ज्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावरती थेट हल्ला चढवला. पण खरी चुरस निर्माण झाली ती म्हणजे अभिनेते विजय यांच्या TVK या पक्षाच्या एंट्रीने. तमिळनाडूचं राजकारण हे नेहमीच द्विध्रुवीय राहिलेलं आहे. कधी DMK तर कधी AIADMK. पण यंदा पहिल्यांदाच हे राजकारण खऱ्या अर्थाने तिरंगी वळणावरती येऊन ठेपलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की यंदाची ही जी 85% मतं आहेत ती कोणाची आहेत? कारण राजकीय प्रक्रियेत एक साधा नियम आहे की जेव्हा मतदानाची टक्केवारी प्रचंड वाढते तेव्हा ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणारी अँटी इन्कम्बन्सीची लाट देखील असू शकते. लोक बदलासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. पण जर ही लाट असेल तर ती DMK साठीची सर्वात महत्त्वाची चिंतेची बाब आहे. मात्र दुसरा पैलू असा आहे की स्टॅलिन सरकारने महिलांसाठी सुरू केलेली मोफत बस सेवा आणि दरमहा 1000 रुपयांची मदत यामुळे महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रो इन्कम्बन्सी म्हणजेच काय तर सरकारला पाठिंबा देण्यासाठी मतदान केलं असावं. विशेषतः ग्रामीण भागातील 90% जवळ जाणारं मतदान हा ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती आधारित कौल देखील असू शकतो. या निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्दे केवळ स्थानिक नव्हते तर ते अस्मितेशी जोडलेले होते. नीट परीक्षेचा मुद्दा असो किंवा केंद्राकडून मिळणारा निधी, तमिळनाडूने नेहमीच स्वायत्तेची मागणी केलेली आहे. DMKने द्राविडियन मॉडेल आणि हिंदी लादण्याला विरोध या मुद्द्यांवरती निवडणूक खेचली. तर दुसरीकडे महागाई आणि त्याचबरोबर ती बेरोजगारी या मुद्द्यांवरती विरोधकांनी रान उठवलं. विशेषतः सिमेंट आणि वीज दरांमध्ये झालेली वाढ ही मध्यमवर्गीयांच्या मनात असंतोष निर्माण करणारी बाब ठरली. यासोबतच सरकारी यंत्रणेवरती असलेला भ्रष्टाचाराचा आरोप आणि घराणेशाही विरुद्धचा राग हा तरुण मतदारांमध्ये प्रकर्षानं जाणवला. तमिळनाडूच्या यंदाच्या या निवडणुकीचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे थलपती विजय. त्यांनी आपल्या TVK पक्षाद्वारे तरुणांना साथ घातली. विजय यांचा करिश्मा हा केवळ पडद्यापुरता, सिनेमापुरता मर्यादित नाही, हे त्यांच्या सभांना जमलेल्या लाखोंच्या गर्दीनं सिद्ध केलं. विजय यांनी कोणत्याही मोठ्या आघाडीत सामील न होता स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा जो काही निर्णय घेतला किंवा धोका पत्करला तोच त्यांच्यासाठीचा USP ठरला. जर विजय यांनी 10 ते 12% मतं घेतली तर ते प्रस्थापित पक्षांच्या वोट बँक कापण्याचं काम करतील. विशेषतः उत्तर आणि त्याचबरोबर ती मध्य तमिळनाडूमध्ये विजय यांच्या पक्षाने कोणाची मतं खाल्ली यावरती सत्तेच्या चाव्या या अवलंबून असणार आहेत. भाजपने गेल्या 2 वर्षांमध्ये तमिळनाडूमध्ये आपली मुळं विस्तारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. की अण्णामलाई यांच्या एन मन एन मक्कल अर्थातच माझी माती माझी माणसं या पदयात्रेने भाजपला ग्रामीण भागामध्ये पोहोचवलंय. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमिळ संस्कृती, तमिळ भाषा आणि सेंगोलचा जो अभिमान दिल्लीमध्ये दाखवलाय त्याचा परिणाम हा शहरी सुशिक्षित वर्गावरती झालेला नक्कीच दिसतोय. जरी भाजपला स्वबळावरती सत्ता मिळवता आली नाही तरीही त्यांची वोट शेअरमधील वाढ ही भविष्यातील मोठ्या बदलाची नांदी नक्कीच असू शकते. भाजपने AIADMK सोबत केलेलं अंडरस्टँडिंग हे DMKच्या मतांचं विभाजन करण्यासाठी पुरेसं ठरतंय का हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरेल. महत्त्वाचा मुद्दा असा वाटतोय तो म्हणजे तमिळनाडूचा हा जो निकाल आहे हा केवळ एका राज्याचा निकाल नसेल तर तो 2029च्या राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवणारा नक्कीच असेल. जर स्टॅलिन पुन्हा निवडून आले तर द्रविडियन मॉडेल हे राष्ट्रीय पातळीवरती मोदींच्या विरोधात एक मोठे शस्त्र म्हणून वापरले जाईल. पण जर मतदारांनी विजय किंवा पलानीस्वामी यांना झुकतं माप दिलं तर चित्र मात्र वेगळं असेल. तर तमिळनाडूमध्ये एका नव्या युगाची सुरुवात होईल. 4 मे रोजी जेव्हा EVM उघडतील तेव्हा चित्र स्पष्ट होईल की तमिळ जनतेने स्थिरता निवडली आहे की परिवर्तन.
पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की या 85% मतदानाने हे सिद्ध केले आहे की तमिळ मतदार हा जागरूक आहे आणि त्याला आपले भविष्य कोणाच्या हातात द्यायचे आहे हे चांगलेच ठाऊक आहे. या सगळ्याबरोबरतीच अजून काही महत्त्वाचे घटक आहेत जे या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरू शकतात. ते म्हणजे आघाड्यांची गणितं, बूथ मॅनेजमेंट, सोशल मीडियावरती चाललेलं युद्ध, महिला मतदारांचा कल आणि त्याचबरोबर ती साठेमारीचं राजकारण. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्षाचाही अप्रत्यक्ष परिणाम हा मतदारांच्या निर्णयावरती नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे ही निवडणूक केवळ आकड्यांची नाही तर नरेटिव्हची लढाई होती. शेवटी तमिळनाडूची ही निवडणूक केवळ कोण सत्तेत येणार आहे हे ठरवणारी नाहीये, तर पुढच्या काही वर्षांसाठी राज्याचं राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे हे ठरवणारी आहे. रेकॉर्ड मतदानाने चित्र आणखीन गुंतागुंतीचं केलं आहे. आता फक्त एकच प्रश्न उरतो, तो म्हणजे ही खरोखर बदलाची लाट आहे का की फक्त राजकीय आवाज? याचं उत्तर मिळणार आहे 4 मेला. तर मंडळी, तमिळनाडूच्या या ऐतिहासिक मतदानानंतर तुम्हाला काय वाटतं? स्टॅलिन यांचं द्रविडियन मॉडेल पुन्हा बाजी मारणार का की थलपती विजय राजकारणाचा नवा थैलावा ठरणार? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण पाहण्यासाठी विश्लेषण वाइब या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.